आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंगले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. महिला दिनानिमित्त मोदींकडून गॅस दर कपातीची घोषणा. काँग्रेसकडून 10 राज्यातील 60 जागांवरचे उमेदवार निश्चित. राष्ट्रपतींकडून सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड. शहर परिसरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी. गोवावेस येथील ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा. रोटरी सेंट्रल कृषी उत्सवाची सर्वांसाठी पर्वणी. दक्षिण भारतातील पहिल्या डिजिटल न्यूज असोसिएशनचा कार्यारंभ. अयोध्येची संघर्ष गाथा उलगडणारे महानाट्य उद्यापासून. हैदराबाद पणजी महामार्गासाठी केंद्राकडून निधी मंजूर. पाणी टंचाई निवारणासाठी बैठक घेण्याची मागणी. नमस्कार, मी अभिनेता आशुतोष कुलकर्णी. मला तुम्हा सगळ्या बेळगावकरांना हे कळवण्यात अतिशय आनंद होतोय की रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ संचलित आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ फाउंडेशन आयोजित एक अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण महानाट्य आपल्या समोर सादर केलं जाणार आहे. बेळगावमध्ये मालिनी सिटी इथे शनिवार आणि रविवार 9 मार्च आणि 10 मार्चला संध्याकाळी 6 वाजता. या महानाट्याचं नाव आहे अयोध्या. आताच राम मंदिर स्थापन झालंय आणि त्यामागचा इतिहास, संघर्ष जवळपास 500 वर्षांचा हा आपल्याला माहिती आहे. याबद्दलच अतिशय अभ्यास करून आपल्यासमोर एक महानाट्य हे सादर केलं जाणार आहे. नाट्य, नृत्य, संगीत, ग्राफिक्स या माध्यमातून फक्त मनोरंजनच नाही तर खूप छान माहिती आणि इतिहास आपल्या सगळ्यांसमोर उलगडणार आहे. या नाटकाच्या प्रवेशिकातून जो निधी सगळा गोळा होईल त्यातून एक विधायक काम केलं जाणार आहे आणि ते म्हणजे एक रक्तपेढी उभारली जाणार आहे बेळगावात. माझा सगळ्यांना आग्रह आहे आणि विनंती की या नाटकाला नक्की जा, प्रवेशिका घ्या, मनोरंजन सुद्धा तुमचं होईल आणि त्याचबरोबर एका विधायक कामामध्ये, सामाजिक कामामध्ये सहभागी पण तुम्हाला होता येईल. या नाटकाच्या प्रवेशिका विविध स्थळांवर आणि ऑनलाईन अवेलेबल आहेत. लक्षात ठेवा, 9 आणि 10 मार्च शनिवार रविवार मालिनी सिटी 6 वाजता महानाट्य. त्याचं नाव आहे अयोध्या. नक्की या. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या.
जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महिलांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची कपात करण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी एक्स वरून केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की आज महिला दिन आहे, त्यामुळे आमच्या सरकारने एलपीजी सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार काही प्रमाणात हलका होणार आहे. तसेच या निर्णयाचा फायदा नारी शक्तीला होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या अनुदानात 300 रुपयांची सूट देण्याच्या योजनेला 1 वर्षांची वाढ दिली होती. आता मार्च 2025 पर्यंत ही सूट दिली जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आणखी एक ट्विट करत म्हटले आहे की आमचे सरकार शिक्षण, उद्योग, कृषी, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रामध्ये महिलांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. काँग्रेसकडून 10 राज्यातील 60 जागांवरचे उमेदवार निषेध. दक्षिण व ईशान्येकडील 10 राज्यातील सुमारे 60 जागांवरील उमेदवारांवर गुरुवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. या राज्यांमध्ये प्रामुख्याने केरळचा समावेश असल्याने वायनाडमधून राहुल गांधी यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही समजते. या बैठकीमध्ये उत्तर प्रदेशमधील जागांवर चर्चा झाली नसल्याने अमेठी व रायबरेलीतील उमेदवारांबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राहुल गांधी अमेठीतूनही आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भातील पक्षाचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे. पुढील 2 दिवसांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकेल. राष्ट्रपतींकडून सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड. इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून सुधा मूर्ती यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच या निवडीबाबत आनंद व्यक्त केला. दरम्यान राज्यसभेवर निवड झाल्यानंतर सुधा मूर्ती यांनी म्हटलं आहे की त्या सध्या भारतात नाहीत, परंतु महिला दिनानिमित्त त्यांना मिळालेली ही भेट मोठी आहे. देशासाठी काम करण्यासाठी एक नवीन जबाबदारी मिळाली आहे. मूर्ती यांनी या निवडीबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. शहरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी. महाशिवरात्री निमित्त बेळगाव शहरासह उपनगर व ग्रामीण परिसरातील शिवमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी विविध शिवमंदिरात महाप्रसादाचे वाटप होणार आहे. महाशिवरात्री निमित्त पहाटेपासूनच शिवमंदिरात अभिषेक, प्रवचन व महापूजा असे अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले. महाशिवरात्र निमित्त शहरातील विविध मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बेळगाव शहर व ग्रामीण भागामध्ये तसेच दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर, कणबर्ग येथील सिद्धेश्वर मंदिर तसेच मारुती मंदिरात देखील शिवरात्री निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले. गुरुवारी मध्यरात्री 12 पासूनच अभिषेक व दिवसभर पंचामृत अभिषेक, विशेष रुद्राभिषेक, त्रिकाल पूजा, पालखी प्रदक्षिणा, महाआरती असे कार्यक्रम झाले. शनिवारी दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये महाप्रसाद वाटप होणार आहे. वडगाव येथील शिवमंदिरात शनिवार दिनांक 9 रोजी दुपारी 12 ते 3 पर्यंत मराठी शाळा क्रमांक 5 येथे महाप्रसाद होणार आहे. गोवा वेस येथील ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा. गोवा वेस येथील श्री पंचवटी देवस्थान मंडळ व श्री पंचवटी रिक्षा स्टँड कमिटी यांच्या वतीने महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. या मंदिराला ओंकारेश्वर मंदिर असे नाव लाभले आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने महामृत्युंजय हवन, रुद्राभिषेक आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भक्तांसाठी खिचडीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. बुधवारी शिवलिंग, नंदी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा संपन्न झाला. या ठिकाणी भव्य सुंदर शिवमंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात शिवलिंग, नंदी मूर्तीची प्रतिष्ठापना त्याचबरोबर कळसारोहण करण्यात आले. या प्रसंगी विविध धार्मिक विधी त्याचबरोबर महापूजा, महाआरती करण्यात आली. रोटरी सेंट्रल कृषी उत्सवाची सर्वांसाठी पर्वणी. रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल आयोजित बेळगाव कृषी उत्सव 2024चे उद्घाटन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी झाले. हा उत्सव शेतकरी वर्गासह सामान्य नागरिकांना देखील उपयुक्त ठरणारा आहे असे विचार त्यांनी व्यक्त केले.
क्लब रोड येथील सीपेड क्रीडांगणावर सोमवारपर्यंत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत हा कृषी उत्सव सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक माहिती देण्यासह आधुनिक यंत्रसामग्रीचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्राचा विकास करण्यासह शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि तृणधान्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. या ठिकाणी कृषी उद्यानाचे प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष मंजुनाथ अळवणी, सचिव अभय जोशी, इव्हेंट चेअरमन शकील शेख अली, माजी अध्यक्ष दिनेश काळे, माजी अध्यक्ष अभय शिंदे, अजय हेडा, राजेंद्र देसाई, रवी हत्तरगी, अमित पाटील, आदर्श मुचंडी, व्यंकटेश नाईक, संतोष गवडी, रवी हत्तरगी, दामोदर लोहार, आनंद कब्बडी यांच्या संयोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण भारतातील पहिल्या डिजिटल न्यूज असोसिएशनचा कार्यारंभ. सध्याच्या जगात परवलीचा मंत्र बनलेल्या डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांनी संघटित व्हावे असे आवाहन विचार अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. दक्षिण भारतातील पहिल्या डिजिटल न्यूज असोसिएशनचा कार्यक्रम नुकताच हॉटेल संगमच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या उपस्थित होत्या. त्यांनी रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्या हस्ते लोगोचे अनावरण करण्यात आले. मनपातील विरोधी घटनेचे मुजम्मिल डोनी यावेळी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी संघटनेला शुभेच्छा दिल्या. संघटनेचे उपाध्यक्ष रत्नाकर गवंडी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच प्रवक्ते इक्बाल अहमद जकाती यांनी संघटनेचा उद्देश स्पष्ट केला. डिजिटल मीडियाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर, बेळगाव लाईव्हचे संचालक प्रकाश बेळगोजी, बेळगाव वार्ताचे संपादक सुहास हुद्दार यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष महादेव पवार आणि दीपक सुतार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. प्रसाद कंबार आणि कृष्णा शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते. अयोध्येची संघर्षगाथा उलगडणारे महानाट्य उद्यापासून. रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ यांच्या वतीने दिनांक 9 आणि 10 रोजी सायंकाळी 6 वाजता अयोध्या या महानाट्याचे प्रयोग सादर होणार आहेत. येडियुरप्पा मार्गावरील मालिनी सिटी या ठिकाणी याची तयारी पूर्णत्वास गेली आहे. अनेक युगांच्या प्रतीक्षेनंतर साकारलेल्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अयोध्येची गौरवशाली शौर्यगाथा अयोध्या या महानाट्यात मांडली आहे. नाट्य, नृत्य, संगीत आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून हा स्फूर्तिदायक इतिहास उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे. हा संपूर्ण इतिहास उपलब्ध पुराव्याच्या निकषावर पारखून घेतला आहे. नागरिकांनी या महानाट्याचा आनंद घ्यावा आणि रक्तपेढी निर्माण करण्याच्या विधायक कार्यास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अयोध्या महानाट्याचे दिग्दर्शक केदार देसाई, निर्माते प्रणय तेली यांनी पूर्वतयारीची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे. रोटरी साऊथचे पदाधिकारी वीरेन कलगडकी यांनी संपूर्ण संचाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. हैदराबाद पणजी महामार्गासाठी केंद्राकडून निधी मंजूर. हैदराबाद पणजी या नियोजित नव्या राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्र सरकारने 2,675 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. केंद्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती बुधवारी सोशल मीडियावर जाहीर केली. हैदराबाद पणजी नियोजित नवा राष्ट्रीय महामार्ग बस्तवाड आणि तारीहाळ मार्गे जाणार आहे. प्राधिकरणाने यापूर्वी अधिसूचना जाहीर करत बेळगाव जिल्ह्यातील ज्या नियोजित जागेवरून नवा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नाव नमूद केले आहे. भूसंपादनासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून शेतकऱ्यांना यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली आहे. पाणी टंचाई निवारणासाठी बैठक घेण्याची मागणी. शहरातील संभाव्य पाणी टंचाईच्या निवारणासाठी व्यापक बैठक घेण्याची मागणी आजी माजी नगरसेवक संघटनेतर्फे करण्यात आली. संघटनेच्या वतीने नूतन महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांच्यासह सत्ताधारी व विरोधी गटनेत्यांचा सत्कार करण्यात आला. माजी नगरसेवक संघटनेचे पदाधिकारी तसेच महापालिकेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यावेळी संभाव्य पाणी टंचाईकडे लक्ष वेधले. माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष माजी महापौर शिवाजी सुंडकर व अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार झाला. शिवाजी सुंडकर यांच्या हस्ते महापौरांना निवेदन देण्यात आले. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज.
biggest festive offers buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएसई देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएसई द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। मनपामध्ये अर्थ व कर स्थायी समितीची बैठक सुरू असताना अध्यक्ष व अधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करीत समिती सदस्य संदीप जिरग्याळ यांनी गुरुवारी सभात्याग केला। त्यामुळे अर्थ स्थायी समितीची बैठक चर्चेचा विषय ठरली। अर्थस्थायी समितीची बैठक मंगळवारी होणार होती, पण ऐनवेळी ती रद्द करण्यात आली होती। रद्द झालेली बैठक गुरुवारी सकाळी झाली। वीणा विजापुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सदस्य जिरग्याळ यांनी पुन्हा एकदा संकुलाचा विषय उपस्थित केला। संकुलाला कंप्लीशन सर्टिफिकेट नसताना घरपट्टी आकारणी केली जाते, त्याबाबत अर्थस्थायी समिती बैठक सर्वसाधारण बैठकीत विषय उपस्थित केला तरी स्थायी अध्यक्ष किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने जिरग्याळ यांनी नाराजी व्यक्त केली। मराठी भाषिकांच्या अधिकारासाठी मय युवा समितीचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र। कर्नाटक शासनाने कन्नड अभिवृद्धी समग्र कायदा विधानसभेत आणून सीमा भागात 60% कन्नड भाषा सक्ती राबवण्याचे धोरण अवलंबले आहे। त्या विरोधात व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक महाराष्ट्र दोन्ही राज्यांच्या बैठकीत जे निर्णय झाले त्याची त्वरित अंमलबजावणी करावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे निवेदन पाठवण्यात आले आहे। या निवेदनात म्हटले आहे की कर्नाटक शासनाने मागील अधिवेशनामध्ये प्रत्येक ठिकाणी 60% कन्नड भाषा वापरण्याची सक्ती करण्याचा कायदा केला आहे। त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दडपशाही करण्यात येत आहे। तेव्हा या भागातील मराठी भाषिकांच्या घटनात्मक अधिकाराचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने तत्परता दाखवत वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची नेमणूक करून मराठी भाषिकांच्या अधिकार अबाधित राखण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत असे म्हणणे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। उद्योजकाच्या कृतीचा मराठी भाषिकातून निषेध। जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे आनंदवाडी आखाड्यात आयोजित कुस्ती मैदानात नेपाळचा मल्ल देवा थापा याने छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या। यावेळी एका मराठी उद्योजकाकडून या घोषणेला विरोध झाला असून त्या उद्योजकाचा मराठी भाषिकांसह संपूर्ण सीमा भागातून निषेध व्यक्त होत आहे। नेपाळच्या मल्लाने जय महाराष्ट्र व शिवाजी महाराज की जय ही घोषणा दिली। असंख्य कुस्ती शौकीन खिलाडू वृत्ती दाखवत परदेशी कुस्तीपटूचे कौतुक करत असतानाच त्या उद्योजकाने माईक हिसकावून घेतला। त्याच्या या कृतीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते RM चौगुले, दत्ता जाधव, सागर पाटील, गजानन पवार यांनी आक्षेप घेत जाब विचारला। मैदानातील घडामोडींची माहिती सीमा भागात पसरल्यानंतर अनेक नेते मंडळी व सर्वसामान्य मराठी माणसांनी त्या उद्योजकाचा निषेध नोंदवला। छाया रंगविष्कार या प्रदर्शनाचे उद्घाटन। चित्र रेखाटताना अनेक श्रम घ्यावे लागतात, कलाकारांच्या कलेलाही आपण दाद दिली पाहिजे असे मत अभिनेते प्रसाद पंडित यांनी मांडले। चित्रकार योगी बिरादार यांच्या छाया रंगविष्कार या चित्र व फोटोग्राफीच्या प्रदर्शनाचे गुरुवारी उद्घाटन झाले। कला महर्षी KB कुलकर्णी आर्ट गॅलरी वरेरकर नाट्यगृहात हे प्रदर्शन भरले आहे। यावेळी श्री पंडित बोलत होते। व्यासपीठावर प्रमुख पाहुणे क्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोसगेकर, निवृत्त प्राचार्य आनंद मेनसे, जगदीश कुंटे, योगी बिरादार, प्रकाश सिद्धनाळ आदी उपस्थित होते। हे प्रदर्शन 13 मार्च पर्यंत रोज सकाळी 11 ते 7:30 पर्यंत खुले असेल। योगी बिरादार यांची निसर्गचित्रे, काश्मीर परिसर तसेच लहान मुलांच्या चित्रांचाही या प्रदर्शनात समावेश आहे। यावेळी JB फडके, बाळू सदलगे, चंद्रशेखर रांगणेकर, शिवाजी बेकवाडकर आदी उपस्थित होते। कणबर्गी येथे महाशिवरात्री निमित्त 2 दिवस विविध कार्यक्रम। कणबर्गी येथे महाशिवरात्री निमित्त गुरुवारी सिद्धेश्वर देवस्थानाच्या गाडे मिरवणुकीला सुरुवात झाली। याचे पूजन माजी महापौर शिवाजी सुंटकर यांनी केले। या निमित्त 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत।
तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांसाठी दर्शनाची विशेष सोय करण्यात आली आहे. गाडे मिरवणुकीला लक्ष्मी मंदिरापासून सुरुवात झाली. सिद्धेश्वर मंदिराकडे गाडे व पालखी रवाना होणार आहे. मंदिरात 2 दिवस अभिषेक, पूजा, आरती व महाप्रसाद असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्या सौ राजकुंवर पावले यांचा सत्कार. येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्या सौ राजकुंवर तानाजी पावले यांची बेळगाव दक्षिण भाजपाच्या जनरल सेक्रेटरी पदी निवड झाल्याबद्दल येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष परशुराम मोटराचे हे होते. कार्याध्यक्ष प्राध्यापक CM गोरल व खजिनदार रमेश धामणेकर यांनी सौ राजकुंवर पावले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी परशुराम मोटराचे यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून सौ राजकुंवर पावले यांनी गेल्या 15 वर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. महिला विद्यालयामध्ये विद्यार्थिनींचा सदिच्छा समारंभ. महिला विद्यालय हायस्कूलमध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींचा सदिच्छा समारंभ संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या व्याख्यात्या प्राध्यापक डॉक्टर मनीषा नेसरकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक VN पाटील उपस्थित होते. इयत्ता 7वीच्या व 8वीच्या विद्यार्थिनींनी सदिच्छा दिल्या. माधुरी होनगेकर यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्या प्राध्यापक डॉक्टर मनीषा केसरकर यांनी मार्गदर्शनपर आपल्या भाषणामध्ये विद्यार्थिनींना आपलं हे अनमोल आयुष्य चांगल्या स्वप्नांसाठी खर्ची घाला, चांगलं ध्येय ठेवा असा संदेश दिला. कार्यक्रमात प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षिका अस्मिता देशपांडे यांनी केले तर रेखा नागन्नावर यांनी आभार मानले. VM शानभाग मराठी शाळेत विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ. SKE सोसायटीच्या VM शानभाग मराठी शाळेत 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला निवृत्त प्राचार्या माधुरी शानभाग या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. शाळेचे मुख्याध्यापक PS खणगावकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती GH शिंदे कार्यक्रमाला उपस्थित होत्या. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक GD पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख वक्त्या श्रीमती माधुरी शानभाग यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनानंतर येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रबोधन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अथर्व व श्रावणी यांनी केले तर आभार सानवी देशपांडेंनी मानले. कणबर्गी योजनेच्या कामाचा उद्या प्रारंभ. बहुचर्चित कणबर्गी निवासी योजनेच्या कामाचा प्रारंभ शनिवार दिनांक 9 रोजी सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते योजनेच्या कामाची सुरुवात होणार आहे. दरम्यान कणबर्गी योजनेसाठी कब्जा घेण्यात आलेल्या जमिनीच्या सपाटीकरणाच्या ठेकेदाराने गुरुवारी सायंकाळी पाहणी केली आहे. त्यामुळे शनिवारीच सपाटीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. कणबर्गी योजनेसाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी पालकमंत्री जारकिहोळी यांची त्यांच्या बेळगावातील निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी जारकिहोळी यांनीच शनिवारी योजनेचे काम सुरू होईल अशी माहिती दिली. पाण्याच्या टाकीत पडून पट्टणकुडीत बालकाचा मृत्यू. पट्टणकुडी येथील जैन बस्ती परिसरात पाण्याच्या टाकीमध्ये पडून बालक मृत्युमुखी पडले. सक्षम भरतेश उपाध्ये वय 4 असे त्याचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सक्षम हा गुरुवारी सायंकाळी खेळता खेळता घराशेजारील पाण्याच्या टाकीत पडला. भरतेश याच्या निदर्शनास ही घटना येताच त्यांनी लागलीच त्याला घेऊन निपाणी येथील खासगी दवाखान्यात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची नोंद खडकलाट पोलीस स्थानकात झाली आहे. अंतिम फेरीत महाराष्ट्राचे 2 संघ विजेतेपदासाठी भिडणार. सेमीफायनलमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये विदर्भाने मध्य प्रदेशचा पराभव करत रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. त्यामुळे अंतिम सामन्यात महाराष्ट्राचे 2 संघ विजेतेपदासाठी भिडणार आहेत. रणजी ट्रॉफी 2023-24चा हंगाम आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. अंतिम सामना 10 ते 14 मार्च दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. दुसऱ्या सेमीफायनलच्या लढतीत विदर्भने मध्य प्रदेशवर 62 धावांनी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. आता विदर्भाची लढत 41 वेळा रणजी ट्रॉफी विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबईशी होणार आहे. मुंबईने सेमीफायनलमध्ये तमिळनाडूचा 1 डाव आणि 70 धावांनी पराभव केला होता. तीर्थकुंडे येथे रविवारी निकाली जंगी कुस्त्यांचे मैदान.
मौजे तीर्थकुंडे कौलापूरवाडा येथील श्री रामलिंग मंदिर शेजारील कुस्ती आखाड्यात श्री रामलिंगेश्वर देवस्थान कमिटी तीर्थकुंडे कौलापूरवाडा महाशिवरात्री उत्सव निमित्त रविवार दिनांक 10 मार्च रोजी दुपारी 3 वाजता निकाली जंगी कुस्त्यांचे मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे। या मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती पंजाब केसरी शांतिकुमार विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी कार्तिक काटे विरुद्ध अमित कुमार दिल्ली, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन उमेश चव्हाण विरुद्ध कर्नाटक केसरी नागराज बसिदोनी, चौथ्या क्रमांकाची कुस्ती रोहित कंगाळी विरुद्ध राकेश कुमार दिल्ली, पाचव्या क्रमांकाची कुस्ती पार्थ कंगाळी विरुद्ध गुत्ताप्पा दावणगिरी। या व्यतिरिक्त या मैदानात महेश तीर्थकुंडे, राज पवार, महांतेश पाटील, रुपेश करले, ओमकार राशीवडे, प्रथमेश कंगाळी, निशांत पाटील, सूरज कडोली, शंकर तीर्थकुंडे, रोहित माचीगड, भीमसी काटे, अजित कंगाळी, कुबेर पिरणवाडी, विनायक येळूर, केशव सांबरा, सिद्धार्थ तीर्थकुंडे, तेजम लोहार, रोहन कडोली, शिवम मुतगाम, ओम कंगाळी, हरीश तीर्थकुंडे, महांतेश संती बस्तवाड, रोहित कोलिक, हर्ष कंगाळी या मल्लांचा कुस्त्यांसह मेंढ्यांच्या कुस्त्याही होणार आहेत। या मैदानात 50हून अधिक काटाकोर कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे। युनायटेड गोवन्स कॉस्मॅक्स संघ विजयी। बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित श्रीनगर येथील लव्हडेल स्कूलच्या स्पोर्टिंग प्लॅनेट तर्फे मैदानावर सुरू असलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय वरिष्ठांच्या फुटबॉल साखळी स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात युनायटेड गोवन्स RA संघाने साईराज फुटबॉल क्लब संघाचा टाय ब्रेकरवर 4-3 असा पराभव करत विजय संपादन केला। यावेळी निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला। त्यानंतर टाय ब्रेकरवर युनायटेड गोवन्स संघाने साईराज फुटबॉल क्लब संघावर 4-3 असा विजय मिळवला। दुसऱ्या सामन्यात निपाणी फुटबॉल क्लब संघाने कॉस्मॅक्स फुटबॉल क्लब संघाचा टाय ब्रेकरवर 4-2 असा पराभव करत विजय मिळवला। निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर पंचांनी टाय ब्रेकरचा अवलंब केला। हलगाव बस्तवाडच्या लक्ष्मी पाटीलचे यश। कणकगिरी उत्सवांतर्गत नुकत्याच झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये हलगाव बस्तवाड येथील कुस्तीपटू लक्ष्मी पाटीलने प्रथम क्रमांक पटकावला। तिने 65 किलो वजनी गटात गदग येथील राधिका हिला 4 गुणांनी चितपट केले। तिला कुस्ती प्रशिक्षक तुकाराम गौडा यांचे मार्गदर्शन लाभले। सध्या ती हल्याळ येथील DYES स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये कुस्तीचे प्रशिक्षण घेत असून शिवाजी पदवीपूर्व महाविद्यालयात शिक्षण घेत आहे। तिला वडील संजय पाटील, आई मलप्रभा पाटील तसेच राष्ट्रीय कुस्तीपटू शीतल पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे। आणि याचबरोबर स्मार्ट न्यूज याचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।